नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, सफाई, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधा देणे अपेक्षित आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू झालेली यंत्रणा ही भ्रष्टाचाराची जननी ठरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी केलाय। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सफाई ठेका हे महानगरपालिकेतील सर्वात मोठं घोटाळ्याचं केंद्रबिंदू बनलंय। वाढीव रक्कम देऊन काम दिलं जातं, पण प्रत्यक्षात शहरात त्या प्रमाणात साफसफाई होत असल्याचं दिसत नाही। यावर कोणतेही नियंत्रण नाशिक महानगरपालिका ठेवत नाही असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी सांगितले की संबंधित सफाई ठेकेदाराची मुदत संपल्यानंतरही त्याचं ठेकेदाराला काम देण्यात येतं। हे ठेकेदार महानगरपालिकेला व कामगारांनाही फसवत आहे। कामावर ठेवताना एका कामगाराकडून 20 ते 50 हजार रुपये घेतले जातात। महानगरपालिकेच्या कोणत्या नियमानुसार सुरू आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी पुढे सांगितले की महानगरपालिकेकडून कामगारांसाठी ठरवलेली रक्कम ठेकेदार अर्धवट देतात, सुट्ट्यांचे पैसे कापतात आणि थेट त्यांच्या खात्यावर गेलेल्या पेमेंटमधूनही पैसे परत घेतात। हा सरळ शोषण व लूट आहे। तसेच कामगारांशी होणाऱ्या अन्यायावर संताप व्यक्त केलाय। इतक्या तक्रारी असूनही हे ठेकेदार ब्लॅकलिस्ट न होता उलट त्यांनाच पुन्हा काम दिलं जातं। यामागे प्रशासनातील अधिकाऱ्यांची संगनमत आहे। कामगार न्यायालयात तक्रारी दाखल असूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अशी टीका करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा का नोंदवला जात नाही? प्रशासनाच्या संमतीने हे सर्व चालत असल्यास स्पष्ट आहे असा घणाघात करत राजेंद्र बागुल यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणामुळे नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कामगारांच्या हक्कांवर होणारा आघात, ठेकेदारांची मनमानी आणि प्रशासनाची मूक भूमिका या सगळ्यांवर आता जनतेचा आवाज उठवण्याची गरज आहे। कर्मचाऱ्यांचे आयडी ब्लॉक होते म्हणून ते घाबरतात, त्यामुळे अशा ठेकेदारांवर सरकारने कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने एसीबी किंवा SIT मार्फत चौकशी लावून कामगारांना न्याय मिळवून द्यावा। तसेच या ठेक्यांमध्ये काम करणारे जे ठेकेदार गैरप्रकार करतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावे। तसेच अशा प्रकरणांमध्ये विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी समिती नेमून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल का असा थेट सवाल आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केलाय। नाशिक महानगरपालिका आणि महानगरपालिकेनं नागरिकांना द्यायच्या सोयी सुविधा, खरं तर महानगरपालिकेचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही महत्त्वाचं काम आहे आणि खरं काम आहे ते नागरिकांना त्यांच्या ज्या अत्यावश्यक सेवा आहे, निगडीच्या सेवा आहेत त्या पुरवणं आणि त्या भागवणं। मग त्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्वच्छता असेल, साफसफाई असेल, रोगराई असेल, याला प्राधान्य देऊन चांगलंसं पाणी देणं असेल, चांगले रस्ते असणं, यातायात, ह्या महत्त्वाच्या खरं तर सुविधा आहे। दिवाबत्ती ही महत्त्वाची सुविधा आहे। परंतु दुर्दैवानं पूर्वी म्हणजे 20 वर्षापर्यंत पूर्वी या शहराचं कामकाज या बाबतीतलं अतिशय नीटनेटकेपणानं ठीकठाकपणे चाललेलं होतं। तथापि जसा ठेकेदाराचा शिरकाव या महानगरपालिकेमध्ये झाला आणि त्या पद्धतीनं ठेकेदार, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानानं या महानगरपालिकेची लूट केली जाते आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर या शहराच्या स्वच्छतेबाबतीत रोज नवीन प्रयोग केले जातात आणि त्या प्रयोगामध्ये काही असं छानसं चित्र उभं केलं पाहतं, त्या गोंड चित्राखाली नागरिकांना भुलवलं जातं, परंतु त्याच्याच खिसा या निमित्तानं कापला जातो हे त्याच्याही लक्षात येत नाही। बेमालूनपणे त्या चित्रापोटी या शहराला लुबाडण्यात येतं आहे हे आपल्याला दिसेल। मित्रांनो, मी महापालिकेमध्ये सभासद असताना 20 वर्षापूर्वी आम्ही या शहराचा जो केर कचरा होता ते फक्त आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी आणि 2 ठेकेदार ते कचरा उचलण्याचं काम करत असत आणि त्यावेळेस 9 ते 10 कोटी रुपये खर्च येत होते असं मला चांगलं आठवतं। आपण त्यानंतर जो ठेकेदाराने याच्यात शिरकाव केला आणि त्याच्यानंतर हा पहिल्यांदा जो ठेका गेला तो 37 कोटी रुपयाचा होता। त्यानंतर त्या ठेकेदाराची कालांतरानं दुसऱ्या करार संपल्यानंतर त्याला 67 कोटी रुपयाचा हा ठेका देण्यात आला। हा कचरा उचलण्याचा, साफसफाईचा, स्वच्छतेचा हा ठेका आहे। आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झाली
आणि नंतर तो 72 कोटी रुपयाचा झाला। आणि मला अतिशय लाज वाटते बोलायला आणि ऐकायला आणि सांगायला सुद्धा, आज त्या ठेका 267 कोटी रुपयाला दिला जातोय। ही जी वाढ झालेली आहे ती अत्यावश्यक आहे, ती चुकीची आहे आणि ही कशासाठी झाली आणि खरंच आपला हा केर कचरा साफसफाई त्या पद्धतीनं होतोय का, याच्यावर नियंत्रण महानगरपालिकेचं आहे का, असे अनेकसे प्रश्न या निमित्तानं उभे राहतात आणि हे प्रश्न विचारले जात नाही। हे प्रश्न विचारायला कोणी लोकप्रतिनिधी धजावत नाही आणि या प्रश्नांची उत्तरं महानगरपालिका प्रशासन किंवा ठेकेदाराकडनं मिळत नाही, किंबहुना अंधाधुंद असा कारभार या महानगरपालिकेचा या निमित्ताने उघडकीस होतोय। 2 वर्ष झाले या ठेकेदाराची मुदत संपू नये, परत त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देऊन त्याच्याकडनंच काम करून घेतलं जात आहे। बेमालूनपणे हा ठेकेदार जो कोणी असेल, हे ठेकेदार महापालिकेला तर फसवत आहेत, परंतु कामगारांना सुद्धा फसवत आहेत। या महापालिकेमध्ये ठेकेदाराकडे असलेले जे कामगार आहेत त्यांच्याकडनं कामाला लागतानाच 20,000 ते 50,000पर्यंतच्या रकमा घेतल्या जातात आणि मग या रकमा घेतल्या गेल्यानंतर त्यांना काही कारणानं काढलं किंवा बाजूलाही केलं तर हे पैसे मिळत नाही। किंबहुना असं महानगरपालिकेच्या नियमात आहे का, महापालिकेच्या ॲग्रीमेंटमध्ये आहे का की कामाला लागताना काही पैसे द्यायचे आहेत म्हणून? पण तसं काही नाही आहे। म्हणजे महापालिकेच्या गोरगरीब जनता, गोरगरीब रोजगारासाठी वर्णन करणारा अनेक शिक्षित उच्च विभूषित असा तरुणसुद्धा यांना बळी पडतो। पैसे भरून तो इथे कामाला लागतो, परंतु त्याला काहीतरी 26-27 हजार रुपये महानगरपालिकेच्या मार्फत त्या ठेकेदाराला एका कामगारापोटी भेटता, पण त्याच्या हातून फक्त कर्मचाऱ्याला फार थोड्या रकमा 11-12 हजार रुपये दिले जातात, त्यातूनही काढले जातात। 4 सुट्ट्या असतात, त्या सुट्ट्यांचे पैसे सुद्धा कापले जातात आणि अशा पद्धतीने बेमालूनपणे त्या तरुणाची फसवणूक होते। परंतु आता कामधंदा नसल्यामुळे रोजगाराच्या याच्यानं पश्चातापानं दग्ध झालेला असलेला आईवडिलांना आणि घराचं कुठेतरी सांभाळ करायचा म्हणून आज तो काम करतो आहे आणि एक गुलामगिरीचं, वेठबिगाराचं आज त्याला काय म्हणता येईल, त्याला जीवन जगणं या ठेकेदाराच्या कामावर आलेलं आहे आणि आज उद्या कदाचित आपण परमनंट होऊ ही आशा सुद्धा त्याच्यामध्ये आहे। पण तसं होणार नाही आहे। पण आता काहीतरी कारण काढून ह्या ठेकेदाराचे माणसं वाढवले जात आहे, म्हणजे संख्या वाढवली जाते आणि ती रक्कम वाढवली जाते, हे असं आपल्याला बघता येत। मग हे करत असताना खरंच हे काम नीटसं होतंय का? तर याचं उत्तर नाही आणि नाहीच आहे। या शहरामध्ये कचऱ्याचं केराचं साम्राज्य आहे, आरोग्याचा प्रश्न फार मोठा उभा राहिलेला आहे। मग इतके 700 लोक जर याचे आहेत, ते 700 लोक काम करतात का? तर याचं उत्तर नाही आहे। आता यांनी सुद्धा कर्मचारी नेमलेले आहेत। अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना 2-5 हजार रुपये देऊन नवीन माणूस तिथे कामाला लावतात। तो काम फक्त आपल्या सेल्फी काढण्याच्या उद्देशाने तिथे यायचं, सेल्फी काढायचं आणि घरी निघून जायचं आणि ठेकेदाराच्या सुपरवायझरला त्याचं कमिशन द्यायचं, अशी पद्धत इथे सर्रास चालू आहे आणि याच्याकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं किंवा महापालिकेचं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। महापालिकेचं याच्यावर नियंत्रण आहे का? तर याचं उत्तर नाहीच असं द्यावं लागेल, कारण यांची बिलं पूर्णपणे निघतात, याच्यात काही कपात होत नाही। महापालिका या रस्त्यावर येतच नाही, महापालिका बघत नाही, महापालिकेचा आरोग्य अधिकारी कधीही रस्त्यावर आला नाही, कधी त्यांनी रस्त्याचे कचऱ्याचे ढीक, डेपो, ब्लॅक स्पॉट आहेत ते बघितले नाहीत किंवा बघत नाही। आणि अशा पद्धतीने जर हे काम असं दुर्लक्षितपणे बेवारसपणे चाललेलं असेल तर मग हे इतके 267 कोटी रुपये खर्च करताय, हे कोणाच्या भरोशावर करतायत, काय म्हणून तुम्ही करतायत? तर हे खूप गंभीर आहे आणि याच्याबाबत नुसतंच ठेकेदार नाही तर प्रशासन आणि पुढारी सुद्धा तितके जबाबदार आहेत। आता प्रश्न असा असतो की यांनी जर पैसे घेतलेले आहे आणि पैसे देत नाही, 2-2, 3-3 महिन्याचे पगार सुद्धा यांचे होत नाहीत, ते पैसे वापरले जातात आणि ते पैसे इतका मोठ्या प्रमाणात जर त्यांना पगार मिळत असेल तर तो पगार त्यांच्या खात्यावर गेला पाहिजे होता, तो न जाता खात्यात जरी गेला तरी त्याच्यातून काढून परत हे लोक घेतात पैसे, अशी सुद्धा तक्रार त्यांची आहे। आणि या तक्रारी झालेल्या असताना सुद्धा हा माणूस, हा ठेकेदार हा ब्लॅकलिस्टला जात नाही, किंबहुना तो ब्लॅकलिस्टला न जाता त्यालाच परत ठेका देण्यात येतो किंवा त्याला मुदतवाढ देण्यात येते। माझं असं म्हणणं आहे, जर याच्या तक्रारी झालेल्या आहे, लेखी तक्रारी झालेल्या आहे, कामगार कोर्टात याच्या तक्रारी झालेल्या, औद्योगिक न्यायालयात, तरी सुद्धा कामगार न्यायालयात तक्रारी झालेल्या असताना सुद्धा, त्याचे निर्णय झालेले असताना, लिखापडी झालेली असताना, याच्या पेन ड्राईव्ह जाहीर झालेल्या असताना
तरी सुद्धा अनेक लोकांच्या, अनेक सामाजिक संघटनेच्या, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या याबाबत तक्रारी असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन आणि सरकार या ठेकेदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा का नोंदवत नाही? का त्याच्यावर गुन्हे नोंदवले जात नाही? का त्याला ताबडतोबीने ब्लॅकलिस्ट केलं जात नाही? हा असा खरा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं घोडगोंबळा आहे, खूप मोठा मलिदा गँग याच्यामध्ये कार्यरत आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आणि म्हणून शहरामध्ये या विषयाला कुठेतरी तड लावायची असेल आणि खरंच गरिबाला न्याय द्यायचा असेल तर ही ठेकेदारी बंद होत असताना हीच नाही तर या शहरामध्ये घंटागाडीची असो, डास फवारणीची असो, मच्छर फवारणीसाठी दूर फवारणीची असो, हे जे तुमच्या प्लंबरची असो, तर हे जे सर्व आहे या सर्व ठेकेदारीमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या शहरामध्ये चालू आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी होऊन ही सर्व ठेकेदारी बंद करण्यात यावी. आता उद्यानाच्या बाबतीत सुद्धा ते ठेकेदारी ताब्यात जो 50 गार्डन दिलेले आहे त्या 50 गार्डन मध्ये कधी कोणी आयुक्त कधी गेले होते का? कोणी महापालिकेच्या प्रशासनाचा जबाबदार अधिकारी गेला होता का? सिटी इंजिनियर गेला होता का? का म्हणून तुम्ही कोट्यवधी रुपयाची तिथे देखभाल दुरुस्तीसाठी पैसे खर्च करताय पण त्या उद्यानाची स्थिती अतिशय भयानक आणि भयानक आहे. फक्त बिलिंग करून पैसे काढणे हाच उद्योग या महानगरपालिकेमध्ये चाललेला आहे आणि तो अतिशय या शहराला परवडणारा नाही. म्हणून ही सोन्याची कोंबडी अंडे खाऊन राहिले पण कोंबडी मारून टाकू नका ही परिस्थिती असं म्हणावं लागेल. आणि म्हणून आज मी या निमित्तानं प्रशासनाला सांगू इच्छितो की या शहरामध्ये चाललेल्या आहे ठेकेदारांचा धुमाकूळ प्रशासनाच्या अधिकाराच्या आणि सहमतीनेच चाललेला आहे आणि म्हणून तो थांबवावा आणि ठेकेदार मुक्त हे शहर करावं.